तिने तिचं आवरलं. एक बॅग घेऊन त्यात 2 दिवसाचं लागणारं साहित्य पॅक केलं आणि खाली आली तर सगळे ब्रेकफास्ट करत होते. तिला पाहताच अनुष्का लगेच उठून तिच्याजवळ आली. जानू चल लवकर ब्रेकफास्ट कर, आपल्याला लेट होतोय. अनुष्का तिला खुर्चीवर बसवत बोलली. सकाळी उठवायला यायचं नाही का? गार्गी हळूच तिला बोलली. अगं आलेले, पण तू झोपलेली होती आणि राघव बोलला की नको उठवू, मग परत आले. अनुष्का थोडं नाराज होत बोलली. कदाचित ती गोष्ट तिला आवडली नव्हती म्हणून तिच्या आवाजातून ती जाणवत होती. पण गार्गीला मात्र त्याची तशी काळजी घेणं मनाला स्पर्शून गेलं. तिने हळूच तिरक्या नजरेने राघवकडे पाहिलं तर तो शांतपणे खात होता. आता पुढे. गार्गीने खाली बघितलं आणि ती पण नाश्ता करू लागली. थोड्याच वेळात त्यांचा ब्रेकफास्ट झाला. तसं अनुष्का गार्गीला घेऊन बाहेर आली. जाता जाता गार्गीने मागे वळून एकदा राघवकडे पाहिलं, पण त्याचं लक्ष नव्हतं. तिचा हिरमोड झाला. तिला वाटलं होतं की जाताना एकदा तरी त्याला भेटावं. आता 2 दिवस त्याच्यापासून ती दूर राहण्याची कल्पना तिला दुःख देऊन गेली. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि गाडीत येऊन बसली. मंदार ड्रायव्हिंग सीटवर बसला होता, पण अनुष्का मात्र मागे गार्गीजवळ बसली. तू जा ना त्याच्याजवळ बस, त्याला आपला ड्रायव्हर असल्यासारखं वाटेल. गार्गी हळूच अनुष्काच्या कानात बोलली. अगं तिथं राघव बसणार आहे. अनुष्का बोलली आणि गार्गीला आनंदाचा झटका बसला. ते पण येत आहेत? तिने खुशीत विचारलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अनुष्का मात्र चमकली. हो, तिने थोडं शंकातूर नजरेने गार्गीकडे बघत उत्तर दिलं. तू काय एवढी हॅप्पी झालीस? अनुष्काने पुन्हा एकदा तिचा चेहरा न्याहाळत विचारलं. गार्गी एकदम चपापली. आपली चोरी पकडली गेली असं तिला वाटून गेलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. अगं आपण सगळे असल्यावरच जास्त मजा येईल म्हणून. गार्गीने कसंबसं उत्तर दिलं. काय माहीत मजा येते की आणखी दुसरं काय होतंय. अनुष्का थोडं काळजीत बोलली. म्हणजे? गार्गीने गोंधळून विचारलं. अगं मंदारचं गाव म्हणजे राघवचं आजोळ आहे आणि मंदार बोलत होता की राघव गेले 15 वर्ष झालं त्यांच्या आजोळी गेलाच नव्हता. आता तिथं त्याला पाहून त्या लोकांना आनंद होतोय की दुःख काय माहिती. अनुष्का बोलली आणि गार्गी शॉक झाली. तुला काय म्हणायचं आहे कळलं नाही मला. गार्गी म्हटली. जाऊ दे, मला पण माहिती नाही, पण या लोकांचे पहिले खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे राघवची आत्ताची मॉम. अनुष्का सांगत होतीस की अचानक पुढचा दरवाजा उघडला गेला तसं तिने तिचं बोलणं लगेच थांबवलं. दोघींनी पुढं पाहिलं तर दरवाजा उघडून राघव आतमध्ये येऊन बसला. मग मात्र अनुष्का आणि गार्गी शांत बसल्या. पण राहून राहून गार्गीला वाटत होतं की आताच पुढचं काय होतं ते कळावं. आणि अनुष्का राघवची आत्ताची मॉम का बोलली? राघवला अगोदर पण कोणी मॉम होती का? म्हणजे ही मॉम सावत्र आहे का, की अगोदरची सावत्र होती? गार्गीला खूप सारे प्रश्न एकाच वेळी पडले होते, पण सध्या उत्तर काहीच मिळत नव्हतं. आणि आता अनुष्का त्याच्याबद्दल काही बोलणार पण नाही हे तिला माहीत होतं. शेवटी गावात गेल्यावर एकांतात विचारावं असं तिने ठरवलं. गार्गी? राघवच्या हाकाने गार्गी भानावर आली. यस सर. गार्गीने लगेच थोडं झुकून उत्तर दिलं. तू तुझे मेडिसिन घेतले? राघवने विचारलं आणि गाडीमधल्या सगळ्यांचे डोळे विस्फारले. हो सर, मी घेतले आहेत. गार्गी व्यवस्थित बसत बोलली. आजोबांनी विचारलं होतं. राघव आता खिडकीतून बाहेर निर्विकारपणे बघत बोलला. तसं मंदार आणि अनुष्काचे चेहरे पूर्ववत झाले. त्यांना सांगा मी ठीक आहे, मी मेडिसिन घेतली आहेत, गार्गी बोलली. ओके, राघव बोलला. गार्गी खिडकीतून बाहेर बघत होती. राघवने त्याचा लॅपटॉप काढला होता आणि काम करत होता. मंदारने समोरचा मिररमध्ये पाहिलं तर अनुष्का फोनमध्ये बिझी होती.
गाडीमध्ये एकदम शांततेचं वातावरण होतं. काय यार, कोणीतरी बोला माझ्यासोबत, कंटाळा येतोय, मंदार आळस देत बोलला. सॉरी, सध्या मी फेसबुकवर बिझी आहे, अनुष्का फोनमधून डोकं वर न काढताच बोलली. मंदारने शेजारी पाहिलं तर राघव तर केव्हाच या जगातून त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता. आता फक्त गार्गी राहिली होती आणि ती एकटक बाहेरचा निसर्ग बघत होती. हे गार्गी, त्याने ड्राईव्ह करता करता गार्गीला हाक मारली. तसं गार्गीने त्याच्याकडे पाहिलं. काय? गार्गीने विचारलं. हाऊ इज शेखर? अनुष्का बोलली होती की त्याने तुला प्रपोज केलं. मंदार चिडवण्याच्या मूडमध्ये बोलला आणि गार्गी थोडं शॉक झाली. पण त्याचवेळी राघव, जो लॅपटॉपमध्ये काहीतरी टाईप करत होता, त्याची बोटं मध्येच थांबली. व्हॉट आर यू सेड? राघवने मोठ्या आवाजात मंदारला विचारलं आणि मंदार त्याच्या आवाजातल्या द्वेषाने एकदम दचकला. अरे, मी गार्गीला विचारत होतो, तिच्या फ्रेंडबद्दल. मंदार एकदा राघवकडे आणि एकदा रोडकडे बघत बघत बोलला. त्याला कदाचित राघवची रिॲक्शन खूपच जास्त अनपेक्षित होती. गार्गी, जी अजून शॉकमधून बाहेर आली नव्हती, ती बेंधळ्यासारखं राघवकडे बघत होती. हे काय झालं? राघव, तू एवढा हायपर का झाला? अनुष्का पण त्याच्या आवाजाने आता थोडी गोंधळली होती. राघवने एकदा मागे वळून त्या दोघींकडे पाहिलं आणि मग पुन्हा पुढे बघितलं. मंदार अजून मधून त्याच्याकडे बघत होता. नथिंग, मी ऑफिस वर्कमध्ये बिझी होतो, सो थोडा आवाज मोठा निघाला. यू कंटिन्यू. राघव आवाज कमी करत पुन्हा लॅपटॉपमध्ये बघत बोलला. मंदार, काय विचारलं तू? अनुष्काने आता मंदारला विचारलं. काही नाही, मला बोर झालंय, माझ्यासाठी गाणं गा ना. मंदार तोंड बारीक करत बोलला. तो स्वतः जास्त गोंधळला होता. तिला काय सांगणार? ओके, मी गाते, अनुष्का बोलली आणि थोडं विचारात पडली. मग तिने थोडासा घसा खाकरला आणि गायला स्टार्ट केलं. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ ख़त्म, ये मंजिलें है कौन सी, ना वो समझ सके न हम, अजीब दास्ता है ये. अनुष्का गाणं गात होती आणि मंदार मान डुलवत तिला साथ देत होता. गार्गी अजूनही मधून राघवकडे बघत होती. ती तिची अवस्था त्या गाण्यासारखीच झालेली. आणि राघव, त्याचं मात्र आता सगळं लक्ष उडालं होतं. तो नुसताच लॅपटॉपमध्ये बघत होता, पण मनात विचार मात्र वेगळेच सुरू होते. शेखर, हा कोण आहे? हा तोच तर नाही ना, तिला बाईकवरून फिरवणारा आणि त्याने हिला प्रपोज केलं? हाऊ डेअर ही. राघवने रागात लॅपटॉपवर हात मारला. तसं गाणं गाणारी अनुष्का एकदम शांत झाली. राघव, काय झालं? मंदारने थोडं चकित होऊन विचारलं. नथिंग, जस्ट हेडॅक. पुढे हॉटेल असेल तर थांबव, मला फ्रेश व्हायचं आहे. राघव मागच्या सीटवर डोके टेकवत शांतपणे बोलला. ओके, मंदार बोलला. आता या सनकीला काय झालं? थोड्या वेळापूर्वी जोशमध्ये काम करत होता आणि आता डोक्याला हात लावून बसला. डोकं दुखत असेल. गार्गी त्याला मागून बघत विचार करत होती. क्षणभर असंच पुढे झोकून त्याचं डोकं चेपून द्यायची इच्छा तिला झाली होती. पण शेजारी अनुष्काला पाहून तिने लगेच विचार झटकला. थोड्या वेळात मंदारने एका बऱ्यापैकी चांगल्या हॉटेलसमोर गाडी थांबवली. राघव आणि मंदार मेन्स वॉशरूममध्ये गेले तर या दोघी लेडीजमध्ये. अनुष्का, एक विचारू का? गार्गीने बाथरूममध्येच अनुष्काला विचारलं. हा, विचार ना, अनुष्का म्हटली. राघव सर मंदारचे मामे भाऊ आहेत ना, मग त्यांचं गाव राघव सरांचा आजोळ कसं? गार्गीने गोंधळून विचारलं. अगं, ते मंदारची मॉम राघवच्या डॅडीची बहीण आहे आणि ते मिसेस मराठे माझ्या सासऱ्यांची बहीण आहे. ते म्हणतात ना काहीतरी साटलोटं, ते केलं आहे बहुतेक, अनुष्का बोलली. ओ, गार्गीने समजल्याचे एक्सप्रेशन चेहऱ्यावर दाखवले. जानू,
तुझं झालं की तू पुढे जा आणि ते दोघं कुठे बसलेत बघ, मी येते मागून. मला थोडा लेट होईल. अनुष्का आरशात मेकअप व्यवस्थित करत बोलली. गार्गीने मान हलवली आणि मग वॉशरूममधून बाहेर आली. ती हॉलच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात अचानक तिचा हात कोणीतरी ओढून घेतला. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.